म्हणजे राहुरीमधल्या एका डॉक्टरांनी मला सांगितलं, की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे जेवढे स्टाफ होते किंवा काय, त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत ते सुजय विखे म्हणत होते. पण ज्या दिवशी मतदान टाकल्यानंतर ते आले आणि डॉक्टरांनी त्यांना विचारलं, ते म्हटले, "आमच्या वस्त्यांवर लोकं आली आणि संविधानाच्या बाबतीत त्यांनी आम्हाला सांगितलं, की हे सरकार आलं तर संविधान बदललं जाईल." आणि तो माझ्या मते फार मोठा फॅक्टर राहिला. जो एक कोर व्होटर असतो, जो समाज आमच्या परिवाराबरोबर होता, आमच्या हॉस्पिटलला येऊन अनेक वेळेस आम्ही त्यांना आमचा लाभ देऊ शकलो, तो पण आमच्यापासून लांब गेला. आणि अशा अनेक फॅक्टरमुळं माझा पराभव त्या ठिकाणी झाला. आणि मी निसटता पराभवच म्हणतो. मला कदाचित 15,000 मतं मिळाले असते, जे मला अपेक्षित होते. राहुरी तालुक्यामधून जो माझा बालेकिल्ला समजला जायचा, तो त्या कालावधीमध्ये घडला नाही आणि म्हणून मी पराभूत झालो. पराभूत होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. पराभूत झाल्यानंतर परत आपल्या पायावर माणूस तोच उभा राहू शकतो, जो आकस्मिक पराभूत झालेला आहे. मी जर माझ्या कर्तृत्वामुळं पराभूत झालो असतो, तर लोकांनी 3 महिन्यानंतर मी असं काय केलं, की मला परत स्वीकारलं, किंबहुना मला परत लोकांनी दाद दिली. तर मी परिस्थितीचा शिकार आहे, हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालं.